वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर दिनेश परदेशी विरुद्ध आमदार रमेश बोरनारे यांचे लहाने बंधू संजय बोरनारे अशी थेट लढत होते. काय वाटतं, काय होईल? मला असं वाटतं की संजू भाऊ बोरनारे हे नगराध्यक्ष होतील असं मला आणि वैजापूरच्या जनतेला प्रामाणिकपणे वाटतं. का बोरनारेच का? त्याचं कारण असं आहे की सरांनी मागच्या 3-4 वर्षांपासून जे शहराचं रूपडं बदलण्याचं जे काम केलेलं आहे, जे रूप बदललेलं आहे, अगदी तुम्ही रस्ते बघा, प्रत्येक समाजाचे समाज मंदिर बघा, त्यानंतर प्रत्येक शासकीय कार्यालयाचे जे शासकीय इमारती आहे ते बघा. हे बघून असं वाटतं की जनता नक्कीच संजू भाऊंना एक संधी देईल पुन्हा पुढचा विकास करण्यासाठी. कारण सामान्य व्यक्तीचं जे काम पडतं ते कुठे पडतं? शासकीय जी इमारती आहे तिथे त्यांचं शासकीय काम पडतं. मग तेच तर लोकांना अपेक्षित आहे. जे लोकांना अपेक्षित आहे ते सरांनी कार्य करण्याचं काम केलेलं आहे. बरं, सध्या जो पाण्याचा प्रश्न सुरू आहे, पाण्यावरून जे राजकारण चालतंय त्याच्याबद्दल काय बोलू? मी सरांचं एक भाषण बघत होतो. त्यामध्ये त्यांनी एक वक्तव्य केलं होतं की ते ज्यावेळेला मुंबईला जातात, अगदी छोट्यातल्या छोट्या हॉटेलमध्ये सुद्धा शुद्ध पाणी येतं आणि आपल्याला प्रत्येक ठिकाणी जार घ्यावा लागतो. तर हा जो मुद्दा आहे हा एकदम रास्त मुद्दा आहे. संपूर्ण सामान्य जनतेचा हा मुद्दा आहे. अगदी सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत जारवाले आपल्याला दिसतात. त्यानंतर प्रत्येक घरामध्ये एक एक जार जातो 20-20 रुपयाचा. त्यामुळे हे कुठेतरी असं वाटतं की शुद्ध पाणी आलं पाहिजे. नवीन पाण्याचं फिल्टर जे सरांची जी संकल्पना आहे, संजू भाऊंची जी संकल्पना आहे ती साकाराला आली पाहिजे. किती वर्षापासून हा मुद्दा आहे? मुद्दा तसं म्हणायला गेलं तर मला जेवढं आठवतं 2017-18 पासून आम्ही सुद्धा जार घेतो, तेव्हापासून तर हा मुद्दा नक्कीच आहे. बरं, पण हा मुद्दा आता समोर आत्ताच का आला विधानसभेच्या निवडणुकीपासून? काही कारणं असे असू शकतात की पॉवरचा प्रश्न असू शकतो. पण मला जेवढं वाटतं की सरांच्या लक्षात तेव्हा ही गोष्ट आली म्हणून त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला असं मला वाटतं.